दिलेल्या पर्यायातील अयोग्य पर्याय निवडायचा. आपल्याला काय करायचं आहे, अयोग्य पर्याय निवडायचा बाळांनो. तर ऑप्शन क्रमांक आपलं 4 आहे, शुभ्रा म्हणते. ठीक आहे, बघूया शुभ्राचं बरोबर आहे का आपण चेक करूया. ठीक आहे, बघूया. चला, आता तुम्हाला माहिती आहे जा ची चे काही असतं आपलं काय असतं, गुणाकार असतो. तुम्हाला माहिती आहे, बरोबर बरोबर बरोबर. इथे गुणाकार आहे. ठीक आहे, चला. 28 ची 3/7 पट बरोबर 12. तर 12, तर बघा बरोबर आहे का चेक करूया. बघा आता ही आता इथं मध्ये दोघांचा गुणाकार आहे, बरोबर. चाची चे असेल तर इथं गुणाकार असतो, तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर ना. मग आता इथं वरी हा गुणाकारात आला, 28 आणि 3 दोघं गुणाकारात आहेत. मग बघा विचार करा, 7 एक 7, मग 7 7 एक 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिकी 7 चोक 28 होतं बघा, 7 चोक 28. मग उरले किती, फक्त 4 गुणिले 3 करा, 4 त्रिकम 12, म्हणजे बरोबर आलं. हे योग्य पर्याय बरोबर आहे. कळालं? कळालं का? कोणाला नाही कळालं सांगायचं. ठीक आहे, आता इथे चाची काय असू द्या, चाची चे असू द्या, गुणाकार असतो म्हणून गुणाकारात चिन्ह दिले मी. बघा आता 5 एक 5, 5 त्रिक 15 करा, बरोबर. मग बघा 4 आणि 4 गुणिले 3 करा, 4 त्रिकम 12, हे पण बरोबर आहे. कळलं? ठीक आहे, इथं 14ची 6/7 पट म्हणले, 6/7 पट म्हणलंय. तर मग आता चाचीचे असेल तर गुणाकार चिन्ह देतोय आपण. म्हणून बघा 7 एक 7, 7 दोन्ही 14, मग काय उरले, दोन्ही 12 झाले, मग हे पण बरोबर आहे. ठीक आहे, आता 8/9 इथं ची आहे बघा, ची म्हणजे गुणाकार, चे काय असते गुणाकार आपण घेतोय. ठीक आहे, 9 एक 9, 9 दोन्ही 18, 9 एक 9, 9 दोन्ही 18. मग इथं 2 झाले बाळांनो, मग इथं 8 आहे, 8 गुणिले 2 करा, 8 दोन्ही 16 यायला पाहिजे होतं, 16 यायला पाहिजे होते, 12 आहे, म्हणून पर्याय क्रमांक हे अयोग्य आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक कुठला अयोग्य आहे, 4 आहे अयोग्य. पर्याय क्रमांक 4 आहे, म्हणून उत्तर आपलं काय आहे, 4. पर्याय क्रमांक 4 आहे उत्तर. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन. चला पुढचा क्वेश्चन. ठीक आहे, रिया दिसते रे बाळा. चला रिया, चला चला काय करणार. सर मला किती मीटरचे असेल ते नाही समजलं. काय नाही कळालं सर किती मीटरचे असेल? क्वेश्चन वाचव, मी सांगतो तुला. क्वेश्चन वाचव बरं, काय कळणार नाही मला कळेल. 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिथे 6 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? हा, आता बघ तुला एकदम छान पद्धती सांगतो बाळा. बघा इथं काय म्हणलंय, 504 मीटर तार आहे बरं का, 8 ठिकाणी कट केलंय, म्हणजे असा तार आहे बाळा, असा तार आहे त्याला, असा तार आहे आपला, त्याला 8 ठिकाणी कट केले. हा किती मीटरचा तार आहे रे बाळा, सांग बरं. 504. 504 मीटरचा आहे. मग आता 504 मीटरचा तार आहे बाळा, तर आपण काय केलंय, 8 ठिकाणी कापलं, म्हणजे 8 ठिकाणी कापलं म्हणजे तुकडे किती होतात बाळा, 9. 9 तुकडे होतात. मग तुला काय म्हणलंय ते बघ, 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती, म्हणजे एका तुकड्याची लांबी विचारली तुला, बरोबर. प्रत्येक तुकड्याची म्हणजे काय, एका तुकड्याची. मग बघ बरं, 504 भागिले 9 करावं लागेल का बाळा, तुला प्रत्येक तुकड्याची भेटेल ना बाळा. हो सर. मग भाग दे बरं, भाग दे बरं बाळा. सर मला आठवण 9 एक 9, बरोबर. 9 9 पाचा 9 5 9 54 येतो 45, सर. हा 9 पाचा 45. हा 45. मग उरले किती बाळा, 5 उरले. बरोबर, हो. 9 पाचा 45, 5 उरले, मग परत 54 झाले, 9 सक 54, म्हणजे काय, एक एक तुझा तुकडा कितीचा झाला बाळा, 56 एक मीटर. तुकडा 56 मीटरचा. 56 मीटरचा आहे. कळलं का, सोपं आहे. काय कळलं नाही बघ बरं, तू सांगितलं का नाही उत्तर. हा, चल खालचा क्वेश्चन वाच आणि उत्तर काढ लवकर. खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा. मग कुठला आहे अचूक आहे ते,
चला सॉल्व्ह करा लवकर, सगळ्यांनी सॉल्व्ह करा आणि पर्याय टाका. चला समर्थ ऑप्शन करूया, ऑप्शन नंबर चेक करूया. ठीक आहे, चला ठीक आहे. चला याचं उत्तर कोण सांगणार आहे बघूया. 14 जण आलेले आहेत. ओके, आदर्श आहे, मनस्वी कुठे गेली, सौम्य आलेला आहे. ओके ठीक आहे, अनवी आहे. ओके ठीक आहे, मनस्वी आलीच नाही. ठीक आहे, ओके. आता बघा कोण सांगणार आहे. सानवी सांगतो म्हणजे मी सांगू प्लीज. ओके ठीक आहे, तिला चान्स देऊया. ठीक आहे, ओके, तिला चान्स देऊया, आपण चान्स देऊया सानवीला. सानवी खूप म्हणते मी सांगू का. ओके ठीक आहे, सानवीला चान्स देऊन टाकूया. हा सानवी पटपट सांगून दे बळा, पटपट सांगून दे, आपल्याला पुढचे क्वेश्चन करायचे आहेत. हा सर 20 कंसामध्ये 20 आहे 20 अधिक 5 आहे म्हणजे ते 25 झाले. बरं, कंसच का सॉल्व्ह केला मला कळलं नाही. कंस का सॉल्व्ह केला नाही, भागाकार का केला नाही. सर कंचे भागू बेवन 60. ओके ठीक आहे, ठीक आहे. चला पदावलीचा नियम. ओके ठीक आहे, चला हे झाले 25 भागिले 5 केलं. 25 भागिले 5 5. ठीक आहे, 5 5 25 म्हणजे 5 आलं याचं उत्तर इकडं. हे बरोबर. पूर्ण साईड किती आली, 5 आली. बघा पुढची पूर्ण साईड बघा, मी तुम्हाला एक एक मिनिट थांबा बाळा, बाळा बाळा, एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. बघा 20 भागिले 20 प्लस 5 केलं, कंस सॉल्व्ह केला म्हणजे किती झालं, 25 झालं बरोबर. 25 भागिले आपण 5 केलं, 5 5 25 म्हणजे उत्तर किती आलं, 5. एवढ्याचं उत्तर किती आलं बाळांनो, 5. ठीक आहे, 5 बरोबर. आणि हे तुम्ही सॉल्व्ह करा. मग आता पहिलं भागाकार सॉल्व्ह करावं लागेल, करा. 30 भागिले 5 पाऊण चोक 20. 5 बरोबर 9. हा म्हणजे बरोबर किती झाले, 4 प्लस 5 म्हणजे किती झाले, टोटली 9 म्हणजे 5 बरोबर 9. ठीक आहे, इथं काय म्हणलं, अचूक पर्याय निवडायचा म्हणजे 5 बरोबर 5 यायला पाहिजे होतं का. हो सर. हा ठीक आहे, तर 5 बरोबर 9 आले. ठीक आहे, चला आता हे सॉल्व्ह करून बघा बरं. सेकंड पर्याय क्रमांक. 7 गुणिले 8 बरोबर 56. हा 8 8 7 56 प्लस 5 करा म्हणजे 61 झालं. 61. ओके ठीक आहे. बरोबर 7 8 हम्म 56 अधिक 7 5. 8 56 प्लस हे 5 करा म्हणजे हे पण 61 झालं का. हो. बघा 61 बरोबर 61 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचा अचूक आहे, बरोबर आहे. तर आता इथं चेक जर केलात तर बघा इथं यांचा 105 आणि इथं 35 3. येतो. हा हे 35 आणि ह्याचं 9 सक 54 किती येतोय, 54 सॉरी 9 चोक. हा 9 हे बघ 4 9 36 येते ना, बरोबर ना, 36 येते. 36 मग कुठला मोठा झाला रे, हे 36 मोठा झाला. तर मग इकडे तोंड करायला पाहिजे ना, तो इकडे गेला म्हणजे हा पण चुकला, हा पण चुकला. ठीक आहे, आता हा बघा गुणिले 10 बरोबर 1000 भागिले 1000. हे झाले 1000 भागिले 1 म्हणजे 1000च येणार ना. 10 गुणिले 10 ठीक आहे, 100. हे काय झाले, याचं उत्तर किती येते, 10 आणि गुणिले 10 हे झाले 100. मग हे 100 झाले बाळांनो, कोण मोठा आहे, 1000 मोठा. इकडे तोंड करायला पाहिजे, हा कोणीकडे तोंड केलाय, इकडे 100 कडे गेलाय, म्हणून हा पण चुकीचा आहे. कळालं का. कोणाला नाही कळालं मला सांगा, कुणाला कळालं नाही ते सांगायचं. ठीक आहे, ज्याला कळालं नाही त्याने. इष्टिका चित्तीच्या कडा व शिरोबिंदू एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठाच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे. बघा उत्तर काढा. बघा क्वेश्चन चांगला व्यवस्थित वाचला तर तुम्ही चला क्वेश्चन वाचणार आहे आणि राधिकांना सांगणार आहे. राधिका लेट आलेली आहे, राधिका मला सांगणार आहे. ठीक आहे राधिका, वाचव क्वेश्चन आणि उत्तर तूच सांगा, बोल. राधिका आहे का. इष्टिकाच्या अरे अनम्यूट केलं ना बाळा. चल परत करतो. हा राधिका बोल चल. इष्टिका चितीच्या. अरे राधिका काय होते बाळा. हॅलो सर. अरे यार परत अनम्यूट झालं का. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो सर.
चला दिसते ठीक. हा राधिका 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 अनम्यूट करतो राधिकाला. ठीक आहे. हा राधिका मला क्वेश्चन वाचून आन्सर सांगणार आहे. राधिका बोल रे बाळा. इष्टिकाची तिच्या कडा व शिरोबिंदूची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकी पेक्षा कितीने जास्त आहे? चला सांगा मग उत्तर. आता काय करावं लागेल. चला इष्टिकेतला कडा आहेत किती सांगा. 12 सर. 12 कडा. आणि शिरोबिंदू किती आहेत? 6 8. 8. असं का करते बाळा. किती झाली टोटल मग ह्याची बेरीज करा म्हटले. हो सर. किती झाली मग बेरीज? 20. 20. मग पुढं क्वेश्चन वाच बरं. पुढं क्वेश्चन वाच. घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा. हा मग घनाच्या कडा किती आहेत? 12. आणि पृष्ठ किती आहेत? 6. म्हणजे यांची वजाबाकी करा म्हटले बरोबर. हो सर. यांच्या वजाबाकीपेक्षा. कोणापेक्षा? घनाच्या कडा व पृष्ठ वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे यांची तू वजाबाकी कर. किती उरले? 6 उरले. हो सर. मग या 20 मधून आपल्याला 6 मायनस करावं लागेल. कितीने जास्त आहे मग बाळा? 14 ने. म्हणून पर्याय क्रमांक 3 यांचा वजाबाकी कर. 20 मधून 6 काढ. 14 ने जास्त आहे बरोबर ना. घनाच्या कडा व पृष्ठांची वजाबाकीपेक्षा 14 ने जास्त आहे इष्टिकाची तिच्या कडा व शिरोबिंदू. कळालं? हो सर. हा तुझा अभ्यास थोडस लूज पडते. काय होते तुला कळालं का? तुला आता कळते का कडा काय असतात, शिरोबिंदू काय असतात? माहिती आहे ना अजून? माहिती आहेत का नाही? पृष्ठ sir. कळतात. ओके ठीक आहे. चला छान. चला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करा रे. चला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. समोर आहे तुमच्यापेक्षा. समर्थला काय होते मध्ये मध्ये कळत नाहीये. राधिकाला काय होते मध्ये मध्ये कळत नाहीये. आदर्शला काय होते कळत नाहीये. आदर्श टाक लवकर उत्तर. ओके 1 नंबर टाकला आदर्श. ओके ठीक आहे. अरे वा मनस्वीला तर विसरूनच गेलो. मनस्वीचा आलेला आहे उत्तर. ओके ठीक आहे. शुभ्रामी ठीक आहे. शुभ्रा वाचून दाखवणार आहे आणि उत्तर पण काढणार आहे बघा. एकदम छान पद्धतीचा क्वेश्चन आहे बघा. शुभ्रा ओके. तन्मय कोण आहे? तन्मय. अरे तन्मय कोण आहे रे? ठीक आहे तन्मय कोणाला नवीन बघूया. ठीक आहे चला असो. तन्मय कोणीतरी असेल. आपण नंतर शोध लावू तन्मयचा. आता फक्त उत्तर सांगणार आहे शुभ्रा. ठीक आहे चला अनम्यूट. चला सांगा. हरजित सिंगने बँकेतून 20,000 दशांश 7 दराने 3 वर्षांसाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागेल? बर काय करावं लागेल मग आता? सूत्र लिहिलं. ठीक आहे सूत्र लिहिलं. हा आता मी थोडं वाचून दाखवतो शुभ्रा थांब. बघा हरजित सिंगने बँकेत किती 20,000 रुपये दशांश 7 दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले. बघा बँकेकडून त्यांनी 20,000 घेतले 7 दराने 3 वर्षासाठी 7% दराने 3 वर्षासाठी घेतले तर त्याला बँकेला किती व्याज द्यावा लागेल. म्हणजे बँकेकडून काहीतरी उसने घेतलं तर तुम्हाला काहीतरी व्याज भरावं लागेल का नाही. ते व्याज 7% दराने त्यांनी 3 वर्षासाठी घेतले. चला तर त्याला किती व्याज लागला हे काढायचंय. सांगते बघा शुभ्रा आता एकदम छान पद्धती. सांग रे शुभ्रा. सरळ व्याजचं सूत्र सरळ व्याज हा. बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. चला मग काय द काय सगळ्यांना सांगा. तन्मय आलाय ना तन्मयला कळू द्या की. हा म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे कालावधी. ठीक आहे. मग काय दिलाय आपला मुद्दल बघा 20,000 आहे. हा 20,000 गुणिले आणि कालावधी 3. दर किती दिलाय 7. कालावधी दिलाय 3 भागिले 100. ठीक आहे चला हे आपल्यासाठी काही नवीन नाहीये. हे आपल्यासाठी 20,000चे 2 शून्य काढले. हे 2 शून्य कटवले हे 2 शून्य कटवले. उरले किती मग 200 गुणिले 7 गुणिले 3 बरोबर ना. हो. मग 7 त्रिक 21 झाले. 200 गुणिले 21. मग आता 21 दोन्ही 42. बघा 21 दोन्ही 42. 42 ला आपण काय केलं हे 2 शून्य पुढे लावले. 1 2 हे बघा आपली ट्रिक.
गणिताची, ठीक आहे, शून्य असतील तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. कोणाला कळलं नाही रे? कुणाला कळलं नाही सांगा लवकर. कुणाला कळलं नाही त्याने बोलायचंय, ठीक आहे. ओके, मनस्वी 1 मध्ये आदर्शला मी अनम्यूट करतो. आदर्श कुठे रे? शुभम कुठे गेला रे आदर्श? ठीक आहे. सर हा सांग. सर बघा प्रश्नाकृतीमध्ये बघा पहिला बाण डाव्या साईडला आहे हा डाव्या साईडला बरोबर. आणि हा. आणि 2 स्टार असे आडवे आहेत. बरोबर मग परत 2 बाण असे समोरासमोर आले. बरोबर. नंतर 2 स्टार असले पाहिजे. आले. मग परत ते असे बाण दोन असे 2 बाण असे पाहिजे. बाण होते. बरोबर. म्हणजे असे 2 बाण इथं पण पाहिजे होते, लक्षात घ्या. इथं असे 2 असा पॅटर्न आपला आहे, लक्षात ठेवा. कसा पॅटर्न भेटला तुम्हाला? आता इकडे पुढे जर परत दिला असतं तिथे 2 स्टार असले आपले असते, ठीक आहे. जर आपला पुढचं जर आता इथे तुम्हाला ब्लँक दिला असते तिथे 2 स्टार असले असते. परत अशी 2 बाण, म्हणजे असा पॅटर्न चालू आहे. 2 स्टार 2 बाण, 2 स्टार 2 बाण, असा पॅटर्न आहे. म्हणजे कसे बाण आहेत तुम्हाला बघा, एकमेकाकडे बघतायत बाण. कसे एकमेकाकडे बघतायत असे बाण आहेत बघा, बरं का? कळालं? एकमेकाकडे ते बाण बघतायत म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं 1 हे उत्तर आहे. हे विरुद्ध दिशेने बघतात, हे चुकलं. एक बाण एक स्टार हे पण चुकलं आणि हे पण चुकलं. पर्याय क्रमांक 1 आहे. कोणाला कळालं नसेल तर मला परत नोट टाका, तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे. पॅटर्न कसा आहे? 2 स्टार 2 बाण, 2 स्टार आणि 2 बाण, असा पॅटर्न आहे, लक्षात ठेवा. आणि असे क्वेश्चन विचारतात, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 म्हणणार आहे बघा. 3/4 या अपूर्णांकात 3/4 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? हे आपल्या चुटकीतला एका चुटकीमध्ये आपलं उत्तर येतं. येतं का ना बाळांनो? मला सांगा. येतोय बघा. 3/4 मध्ये आपल्याला 3/4 किती वेळा मिळवावं लागेल? तुम्हाला सांगितलं होतं याच्या छेदात कोण आहे? 4 आहे आणि इथं उत्तर काय? 3 आहे. ह्यांच्या दोघांचा गुणाकार करून बघा बरं. 4 त्रिकम 12. आता 12 आपल्याला वरी, आता इथं काय किती पाहिजे? 12 वरी पाहिजे, म्हणजे कुठं? अंशामध्ये 12/4 करा बघा. 4 त्रिकम 12 उत्तर येतं का रे? 3 येतंय. तुम्हाला असं सांगितलं होतं. छेदात किती आहे? 4, आन्सर किती आहे? 3. यांचा गुणाकार करा, वरी किती? 12. मग 12 वेळेस आपल्याला काय मिळवावं लागेल का? नाहीये, त्याच्यातून 1 मायनस करावं लागेल. का बरं? ऑलरेडी 1 आहे इथं म्हणून. मग आपलं उत्तर कसं काढायचं बघा. त्याचं उत्तर काय म्हणलं इथं बघा, किती वेळा मिळवावं लागेल? 3/4. तर अशा पद्धतीने येते का चेक करूया. 3 चोक 12 म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 3 चोक 4 त्रिकम 12. तर 12 वेळेस नाही, 12 आपल्याला 4 त्रिकम 12 म्हणजे किती वेळेस मिळवावं लागेल आपल्याला? किती वेळेस मिळवावं लागेल? 4 त्रिकम 12 बघा किती वेळेस मिळवावं लागेल बघा. इथं 12 असलं पाहिजे, तर 3 गुणिले 4 करा. 4 त्रिकम 12 म्हणजे 3 वेळेस आपल्याला मिळवावं लागेल. किती वेळेस मिळवावं लागेल? 3 वेळेस मिळवावं लागेल, बरोबर का? किती वेळेस मिळवावं लागेल? 3 वेळेस मिळवावं लागेल. तर वरी 12 येतं ना वरी 12 बघा. 3 वेळेस मिळवावं लागेल बघा. 3 वेळेस कसं बघा, मोजून बघा. 3/4 प्लस 3/4 प्लस 3/4 प्लस 3/4 1 2 3 बघा. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चोक 12 भागिले 4 बघा. छेद सगळं सारखं आहे म्हणून 4 जसं तसं घेतलं बघा. मग काय होईल बघा? 4 त्रिकम 12 म्हणजे 3 उत्तर आलं आपलं. म्हणजे किती वेळा मिळवलं आपण? 1 तर ऑलरेडी इथं आहे, हा 1 ऑलरेडी आहे म्हणून 3 वेळेस मिळवलं. 1 2 3 वेळेस मिळवलं म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे तुमचं. कळालं? चला 3/4 या अपूर्णांकात 3/4 किती वेळा मिळवावं लागेल? 3 वेळा मिळवलं तर उत्तर तुमचं बेरीज किती येते? 3 येते. लक्षात ठेवा. बेरीज किती आली तुमची? 3 आली. आली का ना बघा? चला कळालं का नाही? सगळ्यांना सांगा. सगळ्यांना कळालं की नाही? चला सांगायचं, चला लवकर सांगायचं. कोणाला नाही कळालं? कुणाला नाही कळालं? चला लवकर बोलायचं आहे, लवकर बोलायचं आहे. कुणाला नाही कळालं? चला, कुणाला नाही कळालं? चला बोला. चला कुणाला नाही कळालं? लवकर. चला पुढचा क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन सगळ्यांना कळालं? ओके ठीक आहे. ओके 3 वेळा. 4 वेळा नाही वेळा ना, 1 ऑलरेडी आहे म्हणून तो 4 वेळा घ्यायचं नाहीये, बरोबर? कळालं? ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि डायरेक्ट वरी संख्या लिहायची.
या दोघाचा कोणाचा, या 4 आणि 3चा गुणाकार करा, 3 गुणिले 4 करा, मग किती झालं 12. मग 12 वरी आहे, मग खाली अपूर्णांकात हे 4 जसं लिहा 4 त्रिकम 12. मग आता 12 किती, 12 हा कितीने गुणले येते, 3 चौक 12, म्हणजे 3 वेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे, मिळवावं लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे, सोपं तुम्हाला जर सुचत नसेल तर. ठीक आहे, तर डायरेक्ट ह्या दोघांचा गुणाकार करून बघायचा, वरी काय आलं पाहिजे. आपल्याला वरी 12 आलं पाहिजे होतं, तर आपलं 3 आलं असतं. कळालं का? अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं. चला, क्वेश्चन नंबर आपला आहे 49 वाचा आणि उत्तर काढा. चला, आलेलं आहे उत्तर 49चं. ओके, आलेलं आहे उत्तर 49चं. बघूया कोणतरी टाकलेलं ऑप्शन क्रमांक 2. बघा बाजारामध्ये 17 आंब्याच्या पेट्याची किंमत बघा 6035 आहे, तर अशा 25 आंब्याच्या पेट्याची किंमत किती? 25 आंब्याच्या पेट्याची किंमत सांगायची. 17 आंब्याची आहे इथं दिलेली आहे. 17 आंब्याची जर 6035 असेल तर 25 आंब्याच्या पेट्याची किंमत काढायची आहे. बरोबर का नाही? चला काढा बरं. चला, कोण काढेल रे? चला, कोण काढेल उत्तर? चला लवकर. चला आदर्श सांगशील का? आदर्श सांगशील का? ठीक आहे, असो. नाही, आदर्श नाही सांगत. ओके, ठीक आहे. साने भाऊ, माने सांगेल. माने उशीर का केला? माने उशीर का केला बळा? तन्मय कोण आहे? तन्मय सांगेल मला उत्तर. हा, तन्मय सांग रे. तन्मय. सर ते माझ्या भावाचं नाव आहे, ठीक आहे. हा, तुझं नाव काय? युगंधरा. हा, युगेंद्रा. कुठून बोलते बाळा? सर मी शिरसगाव लोकी, जिल्हा नाशिक. नाशिक. ओके, ठीक आहे. युगेंद्रा, आता काय करावं लागेल बाळा, सांग बरं. सर आपण आहे ना बाजारामध्ये जर 17 आंब्यांच्या पेट्याची किंमत जर 6035 तर त्याला काय 35 करायचं, 17 ने डिवाइड करायचं. म्हणजे मग तुम्हाला 355. एका पेटीची भेटेल. बरोबर, एका पेटीची भेटेल. पेटीची मिळेल. मग बरं आपण बरं, एकदम बरोबर. 355 ला मल्टिप्लाइड बाय 17 करायचं. मग ओके. नाही 25 करायचं त्याला मल्टिप्लाइड बाय, हम्म, आणि मल्टिप्लाय ठीक आहे, केलं बरोबर. का आपल्याला मग 8875 ऑप्शन नंबर 2 हे भेटेल. ओके, एकदम एक्सलंट, एकदम छान सांगितलं. बघा आता बघा काय केलं बघा. युगंधरा, आता लक्षात तिथं नाव रिनेम कर बाळा, मला परत आता नाव आठवणार नाही. बघ आता बघा युगंधराने काय केलं बघा, लक्षात घ्या. आता जर तुम्हाला 17 पेट्याची किंमत हे दिली तर एका पेटीची काढावं लागेल. बघा 17 पेट्याची किंमत किती आहे? 6035 रुपये. बघा, मग एका पेटीची काढायची असेल तर तुम्हाला भागाकार करावा लागेल, याला याने भागावं लागेल. बघा 6035 भागिले 17 करा, एका पेटीची किंमत भेटेल. बघा तुम्हाला पाठ पाहिजे. 17 एक 17, 17 दोन्ही काय रे? चला, 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51. मग 17 त्रिक 51 करा, मग उरले किती उरले रे? 17 त्रिक 51 झाले, तर उरले किती इथं? चला उरले किती? 17 त्रिक 51 झाले, 60 मधून 51 काढा, उरले किती सांगा? चला उरले किती सांगा? चला उरले किती तुमचे? 9 उरले. 9 उरले झाले किती? तर मग 93 झाले. मग 17 पाचा किती होतात रे? 17 पाचा 85. जर 93 मधून जर मी 85 काढलं तर 13 मधून 5 गेले तर उरले किती? 8 उरले बाळांनो. इथं 0 राहिला, म्हणजे इथं झाले परत 85. 17 पाचा 85 म्हणजे एका पेटीची किंमत किती आली बाळांनो? 335 रुपये एका पेटीची. तुम्हाला विचारलंय काय? 25 पेटीची किंमत. मग तुम्हाला काय करावं लागेल इथं? सरळ सरळ गुणाकार करा यांचा. बरोबर, मग काय करा? 335 गुणिले 25 करा आणि तुमचा जो गुणाकार येईल ते तुमचं उत्तर झालं. चला करा गुणाकार. 355 गुणिले 25 करा. चला 300. चला, तर उत्तर येतो 8875 उत्तर आहे तुमचं, येतोय. लक्षात ठेवा. जर गुणाकार येत नसेल तर मग अवघड आहे. ठीक, पर्याय क्रमांक बरोबर आहे. किती आहे तुमचं उत्तर?
8,875 बघा. गुणाकार करून दाखवतो इथं साईडला बघा. आपल्याकडं जागा नसल्यामुळे मी केलं नाही, तर इथं करतो बघा. खाली करतो गुणाकार. जर येत नसतील त्याच्यासाठी बरं का. 355 गुणिले 25 बघा. 5 5 25 ला 5 हातच्याले 2, 5 5 25 अन् 2 27 हातच्याले 2, 5 त्रिक 15 अन् 17 0. बेपंचे 10 ला 0 हातचाला 1, बेपंचे 10 आणि 11 हातचाला 1, बेत्रिक 6 आणि 7. लक्षात ठेवा. आता इथं तुम्हाला बेरीज करायची, सरळ सरळ बेरीज करा. 5 उरले हे 7 झाले, हे 8 झाले बाळांनो, आणि 7 आणि 1 8 म्हणजे 8,875 हे उत्तर आहे तुमचं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. कळालं? चला पुढचा क्वेश्चन घ्या. तुमच्या समोर आहे 50वा नंबर. उत्तर काढा लगेच. कोण सांगणार आहे उत्तर? लगेच. बघा आता काय सिंपल आहे ना क्वेश्चन. बघा, मारियाला सेमिनार साठी 10:30 वाजता पोहोचायचे होते, परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे तिने पाऊण तास उशीर झाला. तर तिला किती वाजता सेमिनारला पोहोचायचं होतं? ठीक आहे. बघा आता काय नाव तिचं? हा, तन्मयचं काय नाव आठवत नाही. ठीक आहे, सोडा. हा, मनस्वी काय केली? मनस्वी घरून निघाली किती वाजता? 10:30 वाजता. गाडी आतमध्ये पंक्चर झाली, तर पाऊण तास बघा. 10:30 वाजता तिला सेमिनारला जायचं होतं. शाळेमध्ये सेमिनारला 10:30 वाजता जायचं होतं. कधी? 10:30 वाजता. कुणाला? मनस्वीला, म्हणजे मारियाला. लक्षात ठेवा. पण तिला झालाय पाऊण तास उशीर. पाऊण तास म्हणजे काय? 45 मिनिटं. हे तुम्हाला हे मिनिटाचा बॉक्स लक्षात ठेवा. मिनिट लक्षात ठेवा. आणि हा तासचा झाला. ठीक आहे, तास. ठीक आहे. आता बघा, पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं. तुम्हाला ह्याची ऍडिशन करा. मग तुम्हाला काय करायला लागेल बाळांनो? ह्याची ऍडिशन केलं, हे 5, हे 75 मिनिटं होतात, आणि हे 10 तास. 10 तास 75 मिनिटं. पण आता इथं पर्यायामध्ये असं तुम्हाला दिसतंय का? दिसणारच नाहीये. 60 मिनिट म्हणजे 1 तास असतो. तर ह्याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे? हे 60 मायनस करायचं, इकडे ऍड करायचं, 1 तास ऍड करायचं. इधर ऍड केलं तर उत्तर येतं तुमचं. इथं जर 15 उरतील, याच्यातून मायनस करायचं, इकडे ऍड करायचं. लक्षात ठेवा. इथं 5 उरतील, इथं 1 उरेल. म्हणजे हे झाले 11 वाजून आपलं 15 मिनिटं उत्तर आलं. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे तुमचं. कळालं? काय केलंय? सिंपल. इथं काय केलंय? 75 मिनिटांमध्ये 60 मायनस केलं, आणि एक इथं काय केलं? इथं ऍड केलं. का? 60 म्हणजे 60 आपण 1 तास काढून घेतला. 75 मिनिटातून 1 तास काढून घेतला. 15 मिनिटं उरले, आणि याच्यात ऍड केलं 10 मध्ये 1 म्हणजे झाले 11. 11 तास 15 मिनिटं उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 4 हे आहे. चला पुढचा क्वेश्चन घ्या. समोर आलाय तुमच्या. उत्तर काढा लवकर, 2 मिनिटात. बघा, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. अयोग्य म्हणजे चुकीचं उदाहरण आपल्याला शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 चेक करू. बरोबर आहे का चुकीचं आहे चेक करू. ठीक आहे. मी याला राईट केलंय, चुकीचं आहे का बरोबर आहे चेक करूया. ठीक आहे. चला, मी आदित्य माने, अरे सॉरी, आपलं ओके माने सांगणार. बघा, एक्झाम्पल देऊन सांग. मी सांगतो बघा. पुढचा क्वेश्चन मला माने सांगणार आहे. ठीक आहे. कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास तीच संख्या येते. बरोबर आहे का रे? चुकीचं आहे. कोणत्याही संख्येला, चुकला. कोणत्याही संख्येला बघा, मी काय करतो? 0ने गुणलं तर माझं उत्तर 1 येतो का चेक करतो. तीच संख्या येते का चेक करू. 25 ने गुणा 0, मग 0 येतं उत्तर. कुठल्याही संख्येला 0ने गुणा, उत्तर तुमचं 0च असतो. पर्याय क्रमांक हे चुकीचा आहे. बघा, दुसरा पर्याय क्रमांक बघा. कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास उत्तर 0च येतोय. बघा, कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास गुणाकार 0च येतोय. बघा, कोणत्याही संख्येला 0ने गुणा. बघा, कुठल्याही संख्येला गुणा. 60 घ्या, त्याला 0ने गुणा, 0च उत्तर येते. कुठल्याही संख्येला 0ने गुणा, तुमचं उत्तर 0च येतं. बरोबर आहे. दुसरा पर्याय क्रमांक घ्या. कोणत्याही संख्येला 1ने भागल्यास भागाकार तीच संख्या येते. बघा बाळांनो, कुठलीही संख्या घ्या. मी करतो इथे 40, याला भागाकार काय आला पाहिजे माझा? 40. हे म्हणते येतो का बघू. 1 न गुणा 1 4, सॉरी इथं लिहितो 1 4 4, इथं 0, मग 1 0 0, इथं 0 द्या. सॉरी 1 4 4 आणि 1 0 0. ठीक आहे. उत्तर पण तुझं काय येते? 40 येते. हे पण पर्याय क्रमांक बरोबर. कुठल्याही संख्येला 1ने गुणा बाळांनो, तीच संख्या तुम्हाला उत्तर भेटेल. भागाकार काय येतो? तोच येतो. लक्षात ठेवा. हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 बघूया. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार 1 येतो. अरे वा. कोणत्याही संख्येला 1ने भागल्यास भागाकार तीच संख्या येते. आणि कोणत्याही संख्येला
त्याच संख्येने भागल्यास भागाकार 1 येतो. बघा आता 25 आहे समजा, 25ला मी 25 न भागलं तर मग काय येणार आहे? भागाकार काय येणार? 1 येणार. बघा 25 1 25 आलं का? 0 भागाकार काय येतो? 1च येतो. हे पण पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं आहे. उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 1 आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. क्वेश्चन वाचव बघा आणि उत्तर सांगा. हा 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती? 2 अंकी हम्म. संख्येत 6 अंक 19 वेळा येतो. 19 वेळा येतो बघू. हा 19 वेळा म्हणणारे किती जण आहेत रे? चला 19 म्हणणारे किती जण आहेत आणि 18 म्हणणारे किती जण आहेत? लक्षात ठेवा. बघ आता तुझं कुठंतरी चुकल्यासारखं मला वाटते. बघूया. शुभ्रा तुझं उत्तर काय? लवकर टाक. शुभ्रा उत्तर काय? युगेंद्र मी सांगू का? युगेंद्र तुझं उत्तर काय सांग मला. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. युगेंद्र तुझं उत्तर टाक लवकर. समर तुझं उत्तर टाक. समर झोपला का? हा इतका वेळ लागतोय का? युगेंद्राचा 2 नंबर आहे. अरे वा, युगेंद्रचं वेगळं आलेलं. ठीक आहे बघू. युगेंद्र 2 म्हणते. बघा 3 पद्धतीने उत्तर येतात. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4 कोणी बोलत नाही. ठीक आहे. समर 3. सुशील 3 म्हणतोय. ओके. समर्थ तुझं काय आहे रे? अरे बाळा तू उत्तर टाक लवकर समर्थ. आणि 3 म्हणते. ओके. बऱ्याच जणांना माहिती. काय म्हणलं लक्षात ठेवा आता. बघा हा माने तू काय सांग. हा माने सांगतो. हा माने बोल. माने अरे आवाज येतो का माने? अनम्यूट करू का? हा घेतोय की बोल बाळा. घेतोय की. हा युगेंद्र आता कसं म्हणली? हा घेतोय की बोल. 19 म्हणली ना उत्तर. हा घेतोय की सांग. पहिली संख्या 16 येणार. ठीक आहे. 16 नंतर 26 26 36 36 46 56 45 56 66 66 76 76 86 86 आणि आणि 96 96 आणि 60 राहिले ना? हा किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून अजून कुठली राहिली? 61 62 63 64 65 66 67 68 आणि 69 66 परत आली ना बाळा. याला कॅन्सल करू. इथं लिहिलं ना 66. हा आता मोज. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. 19 कशी आल्या मग? मी 66चं डबल धरलं. इथं म्हणलंय बाळा लक्षात ठेव. बघ हा हेच चुका करता तुम्ही बाळांनो. लक्षात ठेवा. इथं 2 अंकी संख्यामध्ये विचारलंय. बरोबर बरोबर. असं विचारलं का बाळा? 6 अंक किती वेळा येतो? 6 अंक एक विचारले काय? 6 अंक विचारले का? 6 हा अंक किती वेळा विचारलं तर तुझं उत्तर 19 बरोबर आहे. आणि इथं 2 अंकी संख्यामध्ये म्हणलं तर उत्तर तुझं 18 आहे. लक्षात ठेवा. कळालं का? केतकी हो सर. चुकलं का नाही बघ बरं. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. कळालं? केतकी हो सर. समर्थ उत्तर काढ. येतोय आवाज? समर्थ अरे झोपला का? समर्थ चल उत्तर. असा क्वेश्चन चालता रे. आलता क्वेश्चन. आपण सरांनी पीडीएफ घेतली होती. त्या पीडीएफ मध्ये होता. बरोबर ना? मला आठवलं बघा. तुम्हाला आठवलंय का काय माहित नाही. ठीक आहे. हा कोण आहे रे? सौम्या. अरे सौम्या असलं स्टाईल नको टाकू. हा हा अनवी अनवी हो सर. हा उत्तर सांगा. हो सर. सर हा 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात? तर सर मी बोला. उत्तर करण्यासाठी 200 गुणिले 10 200 गुणिले तिथे 6ची 4 10 गुणाकार बरोबर गुणिले 10 शेकडा म्हणजे पर्सेंटेज 10%.
बरोबर. मधून याच्यामधून 10 वजा करा. बरोबर किती असं विचारलं. बरोबर. हो. हा, मग आता काय करावं लागेल तुम्हाला? मग 200 गुणिले 10 भागिले 100. बरोबर. पर्सेंटेज म्हणजे पर्सेंट म्हणजे 1/100 लक्षात ठेवायचं, आपल्याला माहिती आहे. बरोबर ना? हो सर. ठीक आहे. मग आपण 10 करतोय, नंतर क्वेश्चन मार्क. ठीक आहे. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, इथं 2 राहिले आणि इथं 10 राहिले. 10 दोन्ही 20. 20 मायनस 10 करा, उरलं उत्तर 10. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. कुणाला कळालं नाही त्यांनी मला उत्तर कोणाला नाही कळालं सांगा, लवकर सांगायचं आहे. चला, कुणाला कळालं नाही बोला.